नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सगळ्यांची नावं घेत नाही कारण का 5 वाजलेले आहेत. महिलांनाही वेळेवर जायचं आहे, मलाही नागपूरला वेळेत पोचायचं आहे. त्याच्यामुळे व्यासपीठावरील सगळ्या मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज अमरावतीला येताना तुकडोजी महाराज, पंजाबरावजी देशमुख आणि गाडगे बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली या भूमीमध्ये आज येताना मला मनापासून आनंद होतो आहे. कारण दीड वर्षातून अमरावतीला मी नेहमीच येते आणि ह्या भागात अनेक लोकांच्या गाठीभेटी घेऊन संघटना असेल किंवा यशवंतराव चव्हाण सेंटर जिथे मी काम करते त्या संस्थेचं काम असेल, या निमित्ताने असंख्य नवीन कर्तृत्ववान लोकांना भेटायची संधी मिळते अमरावतीला आल्यावर. आणि लोकसभेला जो विश्वास आणि मतदान अमरावतीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं, याबद्दल मी अमरावतीकरांचे मनपूर्वक आभार मानते की आपण 5 वर्षापूर्वी एका विश्वासाच्या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केलं. नंतर काय झालं ह्याच्या इतिहासात मी पडणार नाही, पण 2024मध्ये काय करायचं ह्याचा आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. 2024चं इलेक्शन भारतासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, कारण देशात जी परिस्थिती आहे ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे. मला कधीच वाटलं नव्हतं की आपल्याला आपल्या पक्षाच्या मीटिंगमध्ये ठराव पास करावे लागतील. जो सरकार शेतकऱ्यांच्यासाठी त्यांना दुप्पट भाव देईल असा शब्द देऊन सरकार आलं होतं, त्या सरकारने सातत्याने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं पाप गेल्या 9 वर्षात केलं आहे. अशा भारतीय जनता पक्षाच्या शेतकरी विरोधी सरकारचा मी जाहीर निषेध करते आणि आपल्या सगळ्यांना शब्द देते की पार्लमेंटमध्ये जेव्हा माझं पहिलं भाषण आता होईल नोव्हेंबरमध्ये, तेव्हा पहिल्या भाषणामध्ये मी सोयाबीनसाठी 7,000 रुपये आणि कपासासाठी 12,000 रुपये क्विंटल तुमच्यासाठी मागणी करीन. आणि पुढचा भाग सांगते, 2024मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी आणि दिल्लीमध्ये इंडियाचं सरकार येणारच आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने आपण लढलं पाहिजे. आणि आपण जेव्हा आपला कार्यक्रम आखू, माझी देशमुख साहेबांना विनंती राहील की आपण जेव्हा आपला कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आपण महाविकास आघाडीचा आणि इंडियाचा करू, त्याच्याबद्दल संत्री, कपास, सोयाबीन, कांदा, टमाटा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या भावाचा विचार, खरं तर आपल्याला फार काही मागणी करायला लागणार नाही, कारण जेव्हा अशा कधीही गोष्टी होतात तेव्हा आदरणीय पवारसाहेब तुम्ही मदत मागायच्या आधीतच दिल्लीतून मदत पाठवायची. त्याच्यामुळे आपल्याला खरं तर इतके वर्ष मदत मागायची गरज पडली नाही. पण आज हे अतिशय असंवेदनशील सरकार जे केंद्रामध्ये आहे आणि शेतकरी विरोधी आहे, त्याच्यासमोर आपल्याला लढावं लागणार आहे. आणि आम्ही ठरवलेलं आहे की पूर्ण ताकदीने त्याच्यासाठी लढायचं. कितीही आम्हाला किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण आम्ही ही लढाई थांबवणार नाही, हे खरं तर तुम्हाला मी सांगायला आज इथे आलेले. मगाशी मला अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर भेटल्या. त्यांची मागणी आहे त्यांचं मानधन वाढवा. तेच ऐकताना ताई मला शेजारीच बसून म्हणल्या की ताई, राष्ट्रवादी महिला काँग्रेसची मागणी आहे. म्हटलं काय तुमची रोहिणीताई मागणी आहे? त्या असं म्हणाल्या की आशा वर्कर आणि आपल्या या सगळ्या सेविका ज्या काम करतात त्यांना 18,000 ते 25,000 रुपये मानधनाची मागणी तुम्ही केली पाहिजे. ही मागणी त्या सरकारकडे करतायत. मी तुम्हाला विश्वास देते की ज्या दिवशी केंद्रामध्ये इंडियाचं सरकार येईल, 18 कशाला म्हणताय रोहिणीताई तुम्ही, 25,000 रुपये आपण या महिलांना करू. कारण या परित्यक्त महिला आहेत, या एकल महिला आहेत. आणि जर सरकार असेल तर ते मेट्रोसाठी नसतं, ते सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी असतं. आणि मेट्रोमधला हजारो करोडो रुपयाचा पैसा हा आपण, मेट्रोच्या विरोधात नाही मी, पण मला सांगा अमरावतीने मेट्रो पाहिली आहे का हो? नाही.
तुम्हाला मेट्रो हवी आहे का? नाही. मग मला खरं सांगा की आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना पैसे द्यायचे का मेट्रोला पैसे द्यायचे? अंगणवाडी सेविकांना द्यायचे. मेट्रो पाहिजे. हां, पण तुम्हाला माहिती आहे ना मेट्रो लॉसमध्ये चालली आहे. लोक पत्ते खेळत आहेत नागपूरच्या मेट्रोमध्ये आणि हजारो कोटी रुपये वाया गेलेले आहेत. माझं म्हणणं आहे मेट्रो करा तर करा, पण जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा पहिला कार्यक्रम हे जे शेतकऱ्यांचे घेऊच, पण मेट्रोची कामं थोडीशी उशिरा करू. पहिले जे 1000 कोटी रुपये असतील ते ST महामंडळात टाकू. संपूर्ण राज्यासाठी चांगल्या बसेस विकत घेऊ. सरकारी पूर्ण ही जी स्टेट ट्रान्सपोर्ट आहे, ST बस आहे, त्या सगळ्या सेवा सुरू करू. त्याचा पगार वाढवू आणि प्रत्येक गावामध्ये शहरामध्येही चांगल्या बसेस वाढतील. मी इथे फक्त भारतीय जनता पक्षावर टीका करायला आलेली नाही. आपण सरकारमध्ये आल्यावर काय करणार हेही सांगणं आपली नैतिक जबाबदारी आहे. या शिंदे सरकारने सगळ्या महिलांना मोफत बसे ST दिली, बरोबर. आता मला सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या महिला म्हणतात, मी त्यांना विचारलं काय ग खुश झाला का? त्या म्हणल्या ताई काही उपयोग झाला नाही. म्हटलं का? ते म्हणले अहो ST आली तरच आम्हाला मोफतचा उपयोग होईल ना. त्यामुळे ना ST वेळेवर येते ना जाते. आणि असतात तेव्हा तो आपल्याला आठवत असेल अजितदादांनीच एक फोटो दाखवला होता विधानसभेमध्ये फाटक्या STचा, आठवतं का नाही सगळ्यांना? तर माझी या शिंदे सरकारला विनंती आहे, तुम्ही मेट्रो करा, आमचं काही म्हणणं नाही, पण मेट्रोच्या बरोबरीने ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये STची बस सुधारलीच पाहिजे. आणि जर नाही वर्षभरात सुधारली तर पूर्ण ताकदीने आपलं सरकार येईल तेव्हा पहिलं प्राधान्य मिळेल. त्याच्यामुळे जेव्हा पुढच्या वेळेस जिंकून आल्यावर आम्ही इथे येऊ ना, तुम्ही गुलदस्ता घेऊन याल की ताई आमची बस सुधारली. कारण का आपल्याला खरं आणि चांगलं काम करायचं आहे. आपल्याला हे जुमलेबाजी का ड्रामा नाही करणे काय. आणि जुमलेबाजी तर आपल्याला जमतच नाही, कारण का आपल्याला आपण तुकडोजी महाराजवाले विठ्ठलाला उत्तर द्यायचं का नाही, आपल्याला रामकृष्ण हरीवाले आहोत आपण, त्याच्यामुळे आपल्याला त्याला उत्तर द्यायचं आहे. त्याच्यामुळे ह्यांच्यासारखं आपल्याला जुमलेबाजी काय जमत नाही. आणि तुमचे पालकमंत्री, मी त्यांचा आढावा घेतला खरं तर आज योगायोगाने, तर मला इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की पालकमंत्री आलेच नाही आहेत. आणि आले नसल्यामुळे आज दहीहंडीला येतात. आता दहीहंडीचं मला काय माहिती नाही बाबा, तुम्ही म्हणताय म्हणून विचारते. दहीहंडीला आले होते पण कधीही इथे आढावा घ्यायला आलेला नाही. आणखीन एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे की उद्याच्या उद्या कलेक्टरला जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भेटणार आहे आणि नवीन जो टॅक्स लावलेला आहे अमरावतीकरांना त्याची होळी करा, असं माझं आग्रहाची विनंती आणि सत्कार आहे. आम्ही हा टॅक्स भरणार नाही. कारण का पालकमंत्री असं म्हणाले की आम्ही टॅक्स भरायचा नाही, आम्ही तो कॅन्सल केला. तर मग जर कॅन्सल केलेला टॅक्स आहे तर मग अमरावतीकरांकडे बिल कशाचं आलं? आम्ही नाही भरणार. कुठली सेवा तुम्ही आम्हाला देता? पाणी वेळेवर येतं का? गाव स्वच्छ आहे का? आमची पैसे भरायची तयारी आहे, पण जर पैसे हवे असतील तर सरकारने सर्व्हिस दिला पाहिजे, नाही तर आम्ही टॅक्स भरणार नाही. जाऊ का, काय करायचं ते करून घ्या. काय करते स्वतःचं बघा. आता तुम्ही मगाशी आपण तो आढावा घेतला एक, मला आश्चर्य वाटलं. विकास लवांडे माझ्याबरोबर आज योगायोगाने तेही अमरावतीत होते, त्यांचं भाषण तुम्ही आज ऐकलं माझ्या आधी. त्यांनी मला एक बातमी दाखवली की नांदेडला जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये 31 लोक दगावली आहेत. 31 मधली 12 नवीन जन्म आलेली मुलं. 12 अशी मुलं जातात कशी? त्या आईचा कधी कोणी विचार केला आहे? अहो ती आई 9 महिने पोटात बाळ ठेवून तिच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण, एवढ्या मोठ्या संख्येने महिला बसल्या आहेत. खरं सांगा, आपल्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण कुठला असतो? जेव्हा आपण जन्म देतो. करेक्ट? तो सगळ्यात आनंदी आपल्या आयुष्यातला क्षण असतो. आणि अशा 12 महिलांना दुःख देण्याचं पाप या शिंदे सरकारने केलेलं आहे. आणि कोणीही नाही केलं तर मी आणि रोहिणीताईंनी ठरवलेलं आहे की आम्ही या सरकार विरोधात खटला भरणार. आणि ही हत्या आहे या 31 लोकांची. आम्ही या ट्रिपल इंजिन सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. आणि त्याहून इतकी भयानक गोष्ट आज केलेली आहे की तिथे कॉलेजला डीन असतात, माहिती आहे ना तुम्हाला? तर त्या डीनला आज म्हणे
बाथरूम साफ करायला लावले. कोणीतरी स्थानिक तिथले जे खासदार आहेत, जे पाटील नावाचे खासदार आहेत, त्यांनी तिकडे टॉयलेट साफ करायला लावलंय डीनला. मला खरं सांगावं, डीनची काय चूक त्याच्यात? काय डीन म्हणला की औषधं नको, औषधं पाठवायची जबाबदारी ही डीनची असते का सरकारची असते? सरकारचं अपयश आहे, त्या मंत्र्याचं अपयश आहे, हे मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे. आणि मी या व्यासपीठावरून शिंदे सरकारला सांगते, मी चेतावणी देते खरं तर, की शिंदे सरकारनी जो कोणी मंत्री असेल त्याचा राजीनामा घेतलाच पाहिजे. या राज्यातली 31 लोक नांदेडला गेलेली आहेत आणि घाटीला म्हणजे संभाजीनगरला 1200 लोक काल गेलेले. म्हणजे काल आणि आजमध्ये सरकारच्या चुकीमुळे 50 लोक दगावले गेलेले आहेत. हे जे शिंदे सरकार आहे त्यांनी 50 लोकांची हत्या केलेली आहे. हा माझा आरोप आहे. तुम्हाला मान्य आहे का नाही मला सांगा. आज त्यांच्यावर वेळ आली आहे, उद्या आपल्या सगळ्यांवर ही वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे हे जे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे, जे देशमुख साहेब म्हणले गोष्ट खरी आहे, त्यांना सरकार चालवायला वेळच नसतो. ईडी ते जर सरकार चालवायला लागले तर ईडीमध्ये कोण बघणार? तुमची अमरावतीचा कार्यक्रम, टॅक्सचा प्रश्न जर त्यांनी सोडवायचा ठरवलं तर मग CBIचं काम कोण बघणार? तुमच्या STचा प्रश्न सोडायला म्हणलं तर इन्कम टॅक्सच्या विरोधकांना नोटीस कोण पाठवणार? त्यामुळे सरकारचं काम तर बंदच आहे. 3 महिने झाले. 3 आजच एक बातमी मी बघितली. 3 महिने झाले हे ट्रिपल इंजिन सरकारहून. अशी एक बातमी, आता खरी खोटी मला माहिती नाही, पण आजच बातमी आली आहे की एक ट्रिपल इंजिनमधला एक घटक जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटला आहे, कारण का त्यांची नाराजी आहे. 3च महिने झाले, हनीमून पण संपला नाही आणि तुमची नाराजी कशी काय सुरू झाली? म्हणजे 3 महिन्याच्या आत त्यांच्या या गोष्टी सुरू व्हायला लागल्या आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ सरकार चालवतोय कोण? आणि पूर्ण वेळ मी त्याला आईस म्हणते. आईस म्हणजे काय? आईस म्हणजे बर्फ, बरोबर? पण आईसचं स्पेलिंग काय? ICE. त्याचा अर्थ बर्फ नाही. शिंदे सरकारच्या काळात आणि भारतीय जनता पक्षामध्ये आईस म्हणजे I फॉर इन्कम टॅक्स, C फॉर CBI आणि E फॉर ED. सगळ्यांना आईस करून टाकतात. आता यांचं उदाहरण बघा. त्यांनी त्यांच्या नातीचं उदाहरण दिलं. कोणीतरी कधीतरी विचार केला का की देशमुख साहेबांना तरी तुम्ही टीव्हीवर बघत होता, एक कर्ता पुरुष आहे, पण त्यांच्या बायको, मुलं, नातवंड कशातून गेली असतील याचा कधी विचार केलाय? नवाबबाईंचं तेच केलं, संजय राऊतांचं तेच केलं. आणि काय केलं तर म्हणे सरकारच्या विरोधात बोलत होते. आता परवा रोहित पवारांना नोटीस पाठवली. त्या कुणाल पाटीलच्या वर धाड टाकली काँग्रेसचा. आता रोहित पवार किंवा कुणाल पाटलांनी काय केलं? त्या सरकारच्या विरोधात बोलतात. जो कोणी सरकारच्या विरोधात बोलतो त्याला नोटीस येते. माझ्याही नवऱ्याला येते. माझ्या नवऱ्याला तीच नोटीस दरवेळा, तीच नोटीस. भाषण केलं पार्लमेंटमध्ये त्यांच्या विरोधात की 2 तासात येतं. माझा नवरा त्याला नोटीस म्हणत नाही, लव्ह लेटर म्हणतो. माझं भाषण झालं त्यांना विरोधी की सदानंदचा व्हॉट्सॲप येतो की लव्ह लेटर आ गया. मला भीती नाही वाटत कोण नवऱ्याला लव्ह लेटर लिहित आहे. मला माहिती आहे इन्कम टॅक्सच लिहिणार आहे, दुसरं कोण नाही लिहित. पण अशी आमची परिस्थिती आहे. पण या देशात कोणी सत्य बोलणार आहे का नाही? जो डरेगा. त्यामुळे आम्ही डरनेवाले नाही आहे. आम्हाला मराठी असण्याचा सार्थ अभिमान मला आहे. आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये आम्ही दिल्लीमध्ये लढतो तेव्हा छत्रपतींचं नाव घ्यायचा अधिकार आज फक्त आम्हाला आहे. शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आम्हाला आहे. कारण का कितीही आम्हाला संघर्ष करावा लागेल तर ना दिल्ली के सामने कल झुके हैं, ना आज झुके हैं, ना कल झुकेंगे. ह्याचं अतिशय उदाहरण आम्हाला स्फूर्ती कुणाकडून येते तर देशमुख कुटुंबांकडून येते. आदरणीय पवार साहेबांना पण नोटीस पाठवली. क्या पाया नोटीस पाठवली? संपूर्ण महाराष्ट्र आदरणीय पवार साहेबांवर बरोबर उभं राहिला. आणि आता तुम्ही बघताय तारीख पे तारीख आम्ही पक्ष नेणार, पक्ष आमचाच आहे, चिन्ह आमचंच आहे. अरे घेऊन तर बघा ना, चिन्ह तुमचं आहे, चिन्ह आहे. मला एक सांगावं, ह्यांना कळतं कसं चिन्ह त्यांनाच मिळणार आहे, त्यांना पक्ष पण त्यांनाच मिळणार आहे? तर मला तुम्ही थोडासा विचार करून सांगा, पक्षाची स्थापना कोणी केली? पवार साहेबांनी केली.
पक्षाला जन्म तर त्यांनी दिला, म्हणजे आई तर तेच आहेत. मी किती म्हणलं तरी रेवती विजयाची आई मीच आहे ना. किती तुम्ही नाही म्हणला तरी सत्य तर आहेच ना. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ही आदरणीय पवार साहेबांनी केली आणि चिन्ह आणि पक्ष हे आम्ही नेणार आणि ह्या तारखेला नेणार. यांना कसं कळतो? याचा अर्थ दिल्लीचा कुठला तरी अदृश्य हात ती माहिती देतो ना, नाही तर ह्यांना कशी कळणार? आता पेपर तरी फुटलेला आहे, नाही तो कुछ तो गोलमाल आहे. यांना कसं माहिती? तारीख कशी माहिती यांना की ह्या तारखेला आम्हाला चिन्ह मिळणार, ह्या तारखेला? अरे 4 पक्ष फिरून आलेले लोक आम्हाला सांगणार की चिन्ह आमचं? अरे घेऊन तर बघा, लढेंगे और जीतेंगे. पण कॉपी करून सुप्रिया सुळे कधी पास होणार नाही. आणि एक गोष्ट त्यांना तुम्हाला सांगते की ह्या देशामध्ये ना आज नंतर 5 वर्षांनी इतिहास लिहिला जाईल ना, स्त्री भ्रूण हत्या कधी होणार नाही. कारण का ह्या सगळ्या महिला बसल्यात आणि मी बसले. देशमुख साहेबांच्या पण बिचाऱ्या मुलांवर अन्याय झाला. त्यांच्या घरातली त्यांची मुलगी पूजा ज्या पद्धतीने उभी राहिली ना, तिला मी मानाचा मुजरा करते. ती कामावर पण जायची, वकिलांकडे पण जायची. एक पोरगी एक दिवस रडली नाही ती. मी खरंच सांगते तुम्हाला, या देशाचा जेव्हा जेव्हा इतिहास 5 वर्षांनी राहायला लागेल ना, या देशात स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि महाराष्ट्रातच होणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या लेखी ना दिल्लीतल्या कुठल्या तख्ताने आम्हाला धमकी दिली ना तर नाही वाकणार त्यांच्या विरोधात. आमच्या वडिलांसाठी आणि महाराष्ट्रासाठी पूर्ण ताकदीने लढू. किती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण त्यांच्या विरोधात आम्ही झुकणार नाही. काय करून येतील? पक्ष नेतील ना, चिन्ह नेतील तरी लढू आम्ही. त्यांना काय वाटतं पक्षांनी चिन्ह लिहिलं तर ही लढाई थांबणार आहे? आणि माझी वैयक्तिक लढाई नाहीच आहे. आदरणीय पवारसाहेब कुणासाठी लढतायत? ते काय प्रधानमंत्री होणार आहेत का मुख्यमंत्री होणार आहेत का त्यांना मंत्रीपद हवं आहे का त्यांना कॉन्ट्रॅक्ट हवा आहे यांच्या सगळ्यांसारखा? ते कशासाठी लढत आहेत? पवार साहेबांची लढाई ही तत्वाची लढाई आणि महाराष्ट्र विरोधी दिल्लीची लढाई आहे. दिल्लीचा तो अदृश्य हात तो ही गडबड करतोय. मला सगळे विचारतात ते तो गट. माझा लढाई त्या गटाशी नाहीच आहे. कसं लढीन त्यांच्याशी? अरे ते विसरले असतील पण मी नाही विसरले. कधी कुणाचा 2 पैशाचं मीठ जरी खाल्लं असेल ना, माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले की सुप्रिया कुणाचंही एवढं जरी मीठ खाल्लं असेल ना तर आयुष्यभर लक्षात ठेव, ते नाती जप. नाती तोडायला काय लागतो? अशी तुटतात. नाती जपायला लागतात आणि निभाने के लिए हिम्मत लगती है. तोडना तो बहुत आसान है, निभा के तो देखो रिश्ते. आणि मी काय मागितलं पक्षाकडे? मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 18 वर्ष खासदार आहे. मी काय मागितलं त्या पक्षाकडे? मी मंत्रीपद मागितलं का? मी कॉन्ट्रॅक्ट मागितला? काय मागितलं? कोणीतरी सांगावं मला. मी फक्त 1 लोकसभेचं तिकीट मागितलं, 1. आणि ते दुसऱ्या कुणालाही नको होतं. कुणालाही मी चॅलेंज करून विचारते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे सिनियर नेते कुणाला लढायची हो लोकसभा? सगळ्यांना मंत्री व्हायचं इथे. विचारून दाखवा, सगळ्या लोकसभा लढायची आहे का? एकाला लोकसभा लढायची नसते. देशमुख साहेब इथे बसलेत, अनेक मीटिंगला ते असतात. आधी असायचे सगळे एकत्र होते तेव्हा सगळे म्हणायचे लोकसभा नको. आणि जर लोकसभा सांगितली तर साहेबांना जाऊन विचारायचे, साहेब तुम्ही नाराज आहात का हो? साहेब म्हणायचे नाही रे, का रे? नाही माझं नाव चाललंय लोकसभेसाठी. नाराज नाही ना तुम्ही? नको मला लोकसभा. मग साहेब म्हणायचे नको. तुला नको ना? बरोबर आहे की नाही माझं भाषण? खोटं बोलत असेल तर मान्य, बरोबर आहे. एक मोठा राष्ट्रवादीचा नेता कधी म्हणला नाही लोकसभेला जाईन. मी नेहमी फक्त आणि फक्त लोकसभेचंच. आणि तिथे कुणाचंही सरकार येऊ दे, माझी विरोधात बसायची तयारी होती. मला फक्त निवडून जायचं होतं, कारण का मला महाराष्ट्राचा आवाज तिथे पार्लमेंटमध्ये व्हायचं. कुठल्याही बाजूने बसू दे. काही जन्माला आलो नाही फक्त सत्तेसाठी. असं थोडी कोणी जन्माला येत नाही की सत्तेतच जन्मात. अरे सत्ता काय असते हो? सगळ्यांचा सत्तेबद्दल गैरसमज आहे. मी सत्ताही बघितली आणि विरोधी पक्ष. माझं उभं आयुष्य गेले. 60 वर्ष माझे वडील राजकारणात आहेत. 30 वर्ष सत्तेमध्ये आणि 30 मध्ये विरोध. अरे जेवढे ते पॉप्युलर विरोधी पक्षात होते, जास्त पॉप्युलर कदाचित विरोधी पक्षातच असताना असतील ते सत्तेत असण्यापेक्षा. उभा महाराष्ट्राने त्यांचा इतिहास आणि आयुष्य बघितलेलं. आणि लोकसभेचं 1 तिकीट, 1 एवढंच मी पक्षाकडे मागितलं, तेही त्यांना दुखावलं. काय दुसरं मी मागितलं? किंवा कुठली मी गोष्ट केली जी ह्यांच्या डोळ्यात आली हे त्यातल्यापैकी एकाने सांगावं मला. आणि ह्यांना कधी जायचं होतं दिल्लीला? विरोधी पक्ष नको, दिल्लीत महाराष्ट्रात बसायचं आणि मंत्री व्हायचं.
ठीक आहे ना, ते तुमचं राजकारण आहे, माझं राजकारण. त्याच्यात काही वेगळेपणा नाही, मला त्यांच्याबद्दल काही वेगळं केव्हा नाही. पण मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते, आपली लढाई त्या गटाशी नाहीच आहे. आपली लढाई त्या दिल्लीच्या अदृश्य हाताची आहे. ते मराठी माणसाला भांडायला लावतायत. तुम्ही बघा, ही त्यांची गेम आहे. मला अनेक वेळा हे पत्रकार विचारतात, ह्यांच्याबद्दल तुम्ही बोलत नाही म्हणून तुम्ही आतून एक आहात. अहो, आम्ही आतून एक नाही. आम्ही सन्मान करतो. ज्यांच्याबरोबर ताटात कधीतरी एकत्र जेवलेलो आहोत ना, त्यांच्या विरोधात बोलणार नाही मी कधी. एकामेकाची नाती असतात, ती त्यांनी नाही पाळली तरी मी पाळले, मला पाळलीच पाहिजे. ते आपले मराठी संस्कार आहेत. आणि ती नाती मी कसेही ते वागले तरी मी तरी जपणार आहे, हे मी ठरवलेलं आहे. लोकांना काही वाटू दे, कारण का त्यांच्याशी लढाई नाहीच आहे. माझी लढाई भारतीय जनता पक्षाशी आहे. कारण का माझं घर आणि महाराष्ट्रातले पक्ष हे भारतीय जनता पक्षाने मोडलेले. मराठी माणसाचा अपमान भारतीय जनता पक्षाने केलाय. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष कोणी फोडला? भारतीय जनता पक्षाने फोडला. दोन्ही मराठी माणसं. अरे ते तर सोडा, हे तर आपला हिशोब झाला. त्या देवेंद्र फडणवीसांना, ते तर मराठी आहेत ना, 5 वर्ष मुख्यमंत्री होते की नाही? त्यांचं डिमोशन कोणी केलं? त्याच दिल्लीच्या अदृश्य हाताने. मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केला. उपमुख्यमंत्री केल्यावर अजून तिथे पण अर्ध केलं. कुणाचा अपमान झाला? मराठी माणसाचा झाला. पक्ष फोडला, शिवसेना फोडली, मराठी माणसाचा अपमान झाला. राष्ट्रवादी फोडली, मराठी माणसाचा अपमान झाला. देवेंद्र फडणवीसांना डिमोशन दिलं, मराठी माणसाचा अपमान झाला. आणि हा सगळा करणारा कोण आहे? दिल्लीचा अदृश्य हात. आता तुम्ही ठरवायचंय की महाराष्ट्र दिल्ली चालवणार का महाराष्ट्र महाराष्ट्राचा चालवणार. त्यामुळे ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान. सेवा तुमची करू, सन्मान शेतकऱ्यांचा करू आणि स्वाभिमान महाराष्ट्राचा जपू. हे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला करायचं. आणि त्याच्यामुळे मी तर काल पण यांना म्हणत होते की मी हे राजकारण इथलं बघतच नव्हते. हे सगळे इथलेच बघायचे, आमचे सगळेच मोठे भाऊ. कोणी जवळचा कोण कमी आणि जास्त प्रेमाचा नव्हता. मी महाराष्ट्राच्या राजकारणात बघतच नव्हते, कारण का हेच सगळं करायचे. मी तर दिल्लीचं सगळं राजकारण पक्षाचं मी बघायचे. रेल्वे मिनिस्ट्रीतली कामं सगळी 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 दिल्लीत. कुठलाही मंत्र्याचं काम ते दिल्लीतलं माझ्याकडे आणि इथलं ह्यांच्याकडे. ह्यांचं काय मी मागितलं कोणीही सांगावं. आणि मग मला ते हे जे अदृश्य हाताची जी आयडिया आहे, हा पक्ष फोड, तो पक्ष फोड, ह्यांचं घर फोड, त्यांचं घर फोड. मग सोयाबीनला भाव द्यायला तुम्हाला वेळ आहे का हो? कपासाला भाव द्यायला वेळ आहे का? बोंडाळी काय आहे एवढं तरी माहिती आहे का अदृश्य हाताला? जरा येतील ना तेव्हा विचारा, बाबा बोंडाळी माहिती आहे का तुला? आज लाल्या रोग आला, तो माहिती आहे का त्यांना? काही माहिती नाही. फक्त पक्ष फोडणे आणि सत्तेत येणे. तुम्हीच म्हणला ना की मंत्री पण येत नाही तिथे. मग एवढी सत्ता आली, 200 आमदार त्यांच्याकडे आले. एवढी मोठी सत्ता असून आमच्या नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडे आमदार घ्यायला पैसे आहेत, पण ह्या सरकारकडे, या खोके सरकार, मला अजून आठवतं, एक 50 खोके एकदम ओकेवाला हे सरकार आहे ना, या सरकारला गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी औषधं मागायला पैसे नाही. इतकं हलकं झालं आहे आयुष्य माणसाचं. 12 लोक लहान पोरं गेली आहे. तो 1 मिनटं विचार करून बघा, ती आई कशातून जात असेल महिलांनो. त्या घरातले कर्ते पुरुष किती गेले असतील, महिला गेले असेल, कोणाची आई, कोणाची बहीण, कोणाचं मूल, कोणाचे आजोबा, कोणाचा काका, काय माहिती आपल्याला. आणि एवढं झालं तरी तेच सरकार म्हणणार काहीतरी तो दुसरा कुठला कार्यक्रम घ्यायचा, सरकार आपल्या दारी, शासन आपल्या दारी. कधी माहिती आहे शासन झालं का अमरावतीत? शासन आपल्या दारी अजून तुमचा नंबर नाही आलाय. नशीब 3 कोटी रुपये वाचले. कारण का शासन आपल्या दारीचा जो पॅन्डल असतो ना, तर 1 दिवसाचा खर्च 1 कोटी रुपये. किती? 1 कोटी रुपये. तर ते शासन आपल्या दारी केलं नसतं आणि ते पैसे नांदेडच्या औषधासाठी टाकले असते ना, तर आज ही सगळी लोक जिवंत असते. तर शासन आपल्या दारी, आणि तो पण एकदम बोगस प्रोग्राम, एकदम बोगस. माझ्या मतदारसंघात झालाय जेजुरीला. पकडून लोक आणली होती
6-6 तास उपाशी बसली होती. काही त्यांना मिळालं नाही त्याच्यातून. शासन आपल्या दारी बोगस प्रोग्राम. ते किती तुम्हाला सांगू. मगाशी एक शेतकरी आम्हाला भेटला होता. त्या शेतकऱ्यांनी सांगितलं या सरकारने आम्हाला सांगितलं कर्जमाफी करू. झाली का? मी या व्यासपीठावरनं मागणी करते की या शिंदे सरकारने सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात केली पाहिजे. कारण आज सगळे आमचे शेतकरी अडचणीत सरसकट. आणि काही तुरटी राहिल्या असतील तर आपण सगळे मिळून एक प्रोग्राम करू. पण सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव हा शेतकऱ्याला मिळालाच पाहिजे. ही आपली मागणी आहे पक्षाची. महिलांची सुरक्षितता असेल. पोलिसांच्या ट्रान्सफर करतात. जालन्यामध्ये आरक्षण. कुठेही तुम्ही गावात जा आंदोलनच चालली आहेत सगळीकडे. काल तर आम्ही एका ठिकाणी गेले होते. तिकडे देशमुख साहेब पण पकोडे तळत होते. म्हटलं देशमुख साहेब तुम्ही कशाला पकोडे तळताय? ते म्हटलं काय करणार, आपल्या मुलांना नोकऱ्या नाही. त्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला 2 मुलग्या होत्या आणि मध्ये देशमुख साहेब उभे होते. म्हटलं हे काय वर्ध्यामध्ये करताय तुम्ही? ते म्हटलं हा मुलगा PhD आहे आणि हा मुलगा MSc आहे. MSc असलेला मुलगा आणि PhD असलेला मुलगा हा पकोडे काल तळत होता. कारण महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की आज नंतर कंत्राटी भरती होईल. मी तुम्हाला शब्द देते की आम्ही हे महाराष्ट्र सरकारला करू देणार नाही. सरकारी नोकरी कंत्राटी चालणार नाही. आणि आपलं सरकार आल्यानंतर असल्या सगळ्या GRची होळी करायची. आत्ताच करायला पाहिजे खरं. तोपर्यंत कशाला थांबतो. आणि आरक्षणाबद्दलही मी तुम्हाला सांगते. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण आणि मुस्लिम आरक्षण या सगळ्याचं कोडं हे भारतीय जनता पक्षाने सोडवलंच पाहिजे. बारामतीला येऊन म्हणले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ. 9 वर्ष झाले त्या गोष्टीला. मराठा समाजाला आंदोलन केलं. आम्ही देतो 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 करतात. आणि जालन्याला बघितलं ना अमानुष पद्धतीने मराठा समाजावर त्यांनी हल्ला केला. आणि मला माननीय उपमुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी तुम्ही जालन्याला का नाही गेला? मराठा आरक्षणाच्या विषयावर तुमच्या डिपार्टमेंटनी अमानुषपणे हल्ला केला त्यांच्यावर. मग देवेंद्रजी तुम्ही जालन्याला का नाही गेला? जवाब दो म्हणजे. होम मिनिस्ट्रीचा प्रॉब्लेम आहे. इन्क्वायरी झाली. पुढे काय झालं? अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. पण तो अदृश्य हात कोण होता ज्यांनी सांगितलं की तुम्ही हल्ला करा या मराठी मुलांवर आणि बायकांवर? तसंच झालं. पडले 15 दिवस कोणीही गेलं नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाला रोहित पवार आणि मी गेलो होतो. कोणी आलं नाही. 15 दिवसांनी ते आजारी पडले. सिरियस झाल्यावर त्यातल्या एक कोणीतरी मंत्री गेले होते. बाई लिंगायत समाजाचं तेच आणि मुसलमान समाजाचं तेच. त्यामुळे आरक्षण असेल, आज महागाई असेल, बेरोजगारी असेल, नाही तर सिलेंडरचा भाव असेल, मी तुम्हाला शब्द देते की पहिला गोष्ट आमचं सरकार आल्यावर करू की आम्ही तुमची महागाई कमी करूया आणि तुमच्या सिलेंडरचा भाव कमी करू. हे रेकॉर्ड करून ठेवा. आमची सत्ता आल्यावर 1100 रुपये 200 रुपये कमी केले. काय मोठे उपकार केले आमच्यावर. आणि ते कशासाठी? ज्या दिवशी मतदानाचं बटन दाबाल तुम्ही बघा कसा भाव वाढतो. आता बरेच जुमले येतील. पेट्रोल डिझेलचा भाव कमी होईल, बऱ्याच गोष्टी होतील. आणि काय काय हे लोक करतील सांगता येत नाही. पण आता बस झालं जुमला पार्टी. आणि भ्रष्ट म्हणण्याचा तर अधिकारच नाही त्यांना आता. आज नंतर कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या माणसांनी आम्हाला बोलू नये. कारण का तुम्ही बघा. आणि माननीय अमित शहाच म्हणले होते की तुम्ही एक बोट जेव्हा लोकांकडे दाखवता ना तेव्हा 3 बोटं तुमच्याकडे होतात. ते मी नाही म्हणले, आदरणीय माननीय अमित शहाजी म्हणाले. त्याच्यामुळे आज नंतर भारतीय जनता पक्षाने आम्हाला भ्रष्ट म्हणायचं नाही, स्वतः आत्मचिंतन करायचं. आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेजी इथेच बोलले होते की भारतीय जनता पक्ष हा भ्रष्ट जनता पार्टी आहे. मी थोडंसं अजून तिथे बोलते. उद्धवजींनी म्हणले होते भ्रष्ट जनता पार्टी. मी छोटासा बदल उद्धवजींचा घेतलेलं बोललेलं घेऊन करते की हे भ्रष्ट जनता पार्टी नाही आहे, हे भ्रष्ट जुमला पार्टी आहे. हे भारतीय जनता पक्ष आहे. ओनली भ्रष्टाचार आणि ओनली जुमला. आणि मी त्यांच्यासारखे खोटे आरोप करत नाही. मी कधी कुणावर खोटे आरोप केले नाही आणि माझं ते राजकारण पण. पण भ्रष्टाचाराबद्दल अनेक उदाहरणं आहेत जी जसं जसं पुढे जाऊ हे सगळं आम्ही काढू. टप्प्याटप्प्याने काढू. कागदपत्र मिळतील तेव्हा काढू. पण आज नंतर जर महाराष्ट्राचा स्वाभिमान जपायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना एकत्र होऊन लढायला लागेल.
महाविकास आघाडीची ताकद आणि इंडियाची ताकद. आणि उगाच ते वावडे उठवतात, ह्यांच्या सीटचा काही प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही त्याची चिंता करू नका. आम खाओ पेड मत गिनो. तुम्ही लोकसभेच्या तयारीला लागा, तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा आणि सीट शेअरिंग वगैरे ते मोठे नेते बघून घेतील. आपल्याला आपलं हक्काचं सरकार आणायचं आहे. 2024 मध्ये अतिशय महत्त्वाचं वर्ष आहे. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान एवढंच लक्षात ठेवा. आणि लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने ज्या सीट आहेत आपल्याला, मला वाटतं देशमुख साहेब म्हणाले की दर्यापूर, मेळघाट आणि बडनेरा या सीट आपल्याला लढायच्या आहेत आणि इथली लोकसभा लढायची आहे. तर ह्या ज्या काही मागण्या आहेत त्या तुमच्या सगळ्या मागण्या मी महाविकास आघाडीची आणि इंडियाची जेव्हा मीटिंग होईल त्याच्यामध्ये चर्चेला जरूर ते आम्ही ठेवू. आणि जो काही हित होईल ते महाविकास आघाडीच्या आणि इंडियाच्या हिताचाच निर्णय होईल. एवढंच तुम्हाला सांगते. आज आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहिला. थोडीशी मध्ये थोडंसं गडबड झाली होती, पण त्याची चिंता करू नका तुम्ही. जे काय झालं, लोक आपल्याबरोबर आहेत. नेते गेले असतील तरी मी नेहमी सांगते, जेव्हा सिग्नलला गाडी उभी राहते ना, ते लोक ज्या नजरेने आपल्याकडे बघतात त्याच्यावरनं कळतं आपण कितने पाणी में. कुठेही मी राज्यात गेले की सिग्नलला हळूहळू गाडी गेली, हात खाली केला आणि काच खाली केली तर लोक म्हणतात आम्ही साहेबांबरोबर. ही विश्वासार्हता जर कुणाबरोबर असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर 25 वर्ष या राज्यांनी दाखवला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या समस्त जनतेच्या समोर नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांची मनापासून आभार मानते. आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई ही सुरू झालेली आहे. आपल्याला पूर्ण ताकदीने ती लढायची आहे आणि जिंकायची आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.